Okay, in this video we are going to solve this question. Identify from the following sentence with correct use of preposition. म्हणजे या वाक्यामध्ये we are supposed to use preposition, correct preposition. आता हे अशा प्रकारचे वाक्य सोडवताना आपल्याला फर्स्ट वी मस्ट आयडेंटिफाय द टेन्स. ओके, असं जर फ्रॉम, सिन्स, बिफोर अशा प्रकारची जर म्हणजे कुठलं वापरायचं असेल तर फर्स्ट वी मस्ट नो द टेन्स. सो हियर शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फ्रॉम 2001. सो दिस इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे आणि पहिलं वाक्यामध्ये फ्रॉम वापरलं. तर फ्रॉम फक्त फ्रॉम वापरू शकत नाही, फ्रॉमच्या पुढे आपल्याला टू वापरायचं असतं. फ्रॉम 2001 to 2010 असं जर आपल्याला एक पर्टिक्युलर पिरियड द्यायचा आहे त्यावेळेला आपण म्हणू शकतो. सो हियर वी कॅनॉट यूज म्हणजे फक्त फ्रॉम येऊ शकत नाही, आपल्याला त्याच्या पुढं टू वापरायचं आहे. सो वेन वी गिव्ह पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम म्हणजे इथून ते इथपर्यंत त्यावेळेला आपण म्हणू शकतो फ्रॉम. सो मग हे वाक्य चुकीचं आहे. देन सेकंड वन, शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज सिन्स 2001. आता इथं पॉईंट ऑफ टाईम, सिन्स म्हणजे काय तर पॉईंट ऑफ टाईम दिला जातो. मग सिन्स 2001 पासून असं त्याचा अर्थ, ती या कॉलेजमध्ये 2001 पासून काम करत आलेली आहे. त्यामुळे हे वाक्य एकदमच बरोबर आहे. ओके, सिन्स म्हणजे पॉईंट ऑफ टाईम, कधीपासून तर 2001 पासून. त्याच्यानंतर तिसरं जे वाक्य आहे, शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज बिफोर 2000. आता बिफोर म्हणजे पास्ट. ओके, मग हे आपलं तर आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, इथं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असतं तर वाक्य बरोबर असतं. त्यामुळे इथं बिफोर होणे शक्य नाही, हे पण चुकीचं आहे. अँड फोर्थ वन, शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फॉर 2001. तर फॉर 2001 कधी होणार नाही. फॉर कधी जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला इथं यू आर सपोज टू गिव्ह म्हणजे इथं याच्यानंतर आपल्याला काय तर एक पिरियड ऑफ टाईम म्हणजे किती वर्ष, 10 वर्ष, 10 years असं म्हणू शकतो. 2001 म्हणू शकत नाही. सो दॅट्स वाय दिस इज ऑल्सो रॉंग. मग उत्तर कुठलं आहे? कुठलं उत्तर आहे? ऑप्शन बी इज आवर ॲन्सर. ओके, यू गॉट दिस. याच्यामध्ये फ्रॉम टू आलं पाहिजे, हे बरोबर आहे. सिन्स ज्या वेळेला आपण एक पर्टिक्युलर टाईमपासून सांगायचं त्यावेळेला आपल्याला सिन्सच वापरायचं आहे. बिफोर तो येणारच नाही, बिफोर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये येणार आहे. आणि फॉर म्हणजे काय? फॉर म्हणजे आपल्याला पिरियड द्यायचा, किती वर्ष काम केलं, कुठल्या वर्षापासून नाही, किती वर्ष काम केलं त्यावेळेला आपण फॉर वापरतो. ओके, थँक्यू.